आजच्या भक्तीला आपण सुरुवात करू आणि यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि सुरुवातीला आपण प्रार्थना करू. आजच्या भक्तीची सुरुवात करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस तुम्ही आशीर्वादित करा. प्रभुदेवा होणारी भक्ती आराधना, प्रभुदेवा होणारी स्तुती आराधना, येणारं वचन, आजची सर्व भक्ती आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. पवित्र आत्मा, आम्ही तुमचं स्वागत करत आहे. पवित्र आत्मा, आजच्या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती असू दे. तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या सामर्थ्यानं तो आम्हा प्रत्येकाला भर परमेश्वरा. आणि आम्ही पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण मनानं तुझी आराधना करावी यासाठी प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. तर प्रभुदेवा धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजची वेळ दिली आणि ही सुंदर सहभागिता तुझ्यासोबत करण्यासाठी परमेश्वरा तो आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा आजची भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. जे ऑनलाईन रीतीने ऐकतील त्या प्रत्येकाला तुमचा पवित्र स्पर्श करा. त्यांना पण प्रभुदेवा तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या सामर्थ्यानं भर. आणि प्रभुदेवाच्या भक्तीद्वारे आमचं नको तर तुझं गौरव होते. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूनात करतो म्हणा एका पित्यानं. आमेन, आमेन. आणि स्तोत्र संहिता 6वा अध्याय आपण वाचणार आहोत आणि मृदूला आपल्यासाठी वाचेल. स्तोत्र संहिता 6. परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको. संताप. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. ठणकत आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ. माझा जीव वाचेल. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार, कारण मृत्यूवस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कणहून कणहून थकलो आहे. आस्वाद भोगितो. मी आपला पलंग. शोकाने माझी दृष्टी बंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहे. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करेल. माझे सर्व वैरी फजित होतील व फार घाबरतील. ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित. परमेश्वर वाचन आशीर्वादित करू आणि आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करेल. आणि आपण अडचणीमध्ये असताना, सर्व समस्येमधून आपण जात असताना परमेश्वर आपल्या आणि परमेश्वर आपल्या सर्व विनंती मान्य करेल. परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगायचं आहे. हालेलुया. कोणाच्या रवाच्या दिवशी दास करू त्या देवाची, कारण आपला परमेश्वर असा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर आहे. म्हणून यावेळी सकाळच्या वेळी या शब्दात दिवशी आपण एकत्र आलेले असतात, गीत गाऊ आणि पूर्ण अंतःकरणाने त्या देवाची करू. यावेळी आपण सुरुवातीला ईश्वराची दया केली हे गीत गाऊ त्या देवा. Oh
हालेलुया सर्वांच्या वरती आहे आणि त्याच्या प्रेमाचा धाग आपल्याला लागू शकत नाही आणि तो देव आपल्यावर अत्यंत प्रेम करत आहे, आपल्यावरती माया करत आहे. म्हणून पुन्हा एकदा हे गीत गाऊ आणि त्या देवाची आपण आराधना करू. आपण एक पहिलं चरण गाणार आहोत. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझी आणि गणती आणि ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती देते वसती. आणि आपल्या सर्व प्रार्थना तो परमेश्वर ऐकत आहे प्रियानो आणि आपल्या सर्व प्रार्थनेचं तो उत्तर देणार आहे. की माझ्यावरी बा, की माझ्यावरी बा, सर्व कष्टी सर्व दुःखी ओझी आणि गणती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती देते वसती. देव बोले प्रेमे की माझ्यावरी बा, की माझ्यावरी बा, की माझ्यावरी बा, की माझ्यावरी बा. हालेलुया. थँक यू लॉर्ड. तो धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही आमच्या सर्व चिंता आमचा सर्व भार परमेश्वर आम्ही तुझ्यावरती टाकत आहोत आणि आम्हाला माहित आहे की आमच्या सर्व प्रार्थना तू ऐकणारा परमेश्वर आहेस. आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा तू महान परमेश्वर आहेस. कारण प्रभू देवा तो आम्हाला कधीच सोडत नाही आणि तो आम्हाला कधीच टाकत नाही. तर सदोदिन आमच्या सोबत राहणारा आमच्या सोबत चालणारा तू परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देत आहे. सर्व गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूनाथ करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. हालेलुया. आपण पुन्हा एकदा काही गीत गाणार आहोत आणि गीत गाऊन त्या देवाची आपण स्तुती करणार आहोत. आणि यावेळी आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे आणि हे गीत गाऊ आणि पूर्ण अंतःकरणाने गीत गाऊ आणि त्या देवाची आपण आराधना करू. उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान बना कहते सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान बना कहते सुनाएंगे. उठाएंगे ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आदर्श से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. कोटि का तू दाता है दुनिया को बताएंगे, यीशु महान बना यही सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान बना सुनाएंगे. आवाज संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में अर्थ जो तेरा है. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में अर्थ जो तेरा है. महिमा की तेरी बातें
यीशु मान अपना जब गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, यीशु आप रहेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है। शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। माता पिता आप ही तो है, देखते सहारा आप ही तो है। माता पिता आप ही तो है, देखते सहारा आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। चमत्कार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है। चमत्कार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, यीशु आप रहेंगे साथ, हमें कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश, हम कभी न होंगे निराश, हम कभी न होंगे निराश। हो थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा। प्रभुदेवा तू आमच्या सोबत असताना प्रभुदेवा आम्ही निराश होणार नाही। प्रभुदेवा आम्ही दुःखी होणार नाही, कारण परमेश्वरा तुझं सामर्थ्य आम्हाला बल देणार आहे। हो धन्यवाद देतो प्रभुदेवा, आमच्या आई वडिलांच्या पेक्षा अत्यंत माया आणि अत्यंत प्रेम करणारा तू परमेश्वर आहेस की प्रभुदेवा तू आमच्या प्रेमा खातर परमेश्वरा तू स्वतःचं बलिदान दिलं, तू स्वतःचं अर्पण त्या कालवरीच्या क्रूस खांबावरती दिलं। प्रभुदेवा तुझ्या महान प्रेमासाठी, तुझ्या अद्भुत कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण प्रभुदेवा तूच एक अद्भुत असा परमेश्वर आहेस।
प्रभुदेवा, तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो येशू, तुझी स्तुती करतो येशू, तुझं नाव उत्साहितो परमेश्वर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आणखीन एक गीत गाणार आहोत आपण, आणि नवीन गीत आहे, काही लोकांनी ऐकलं असेल. दावीद राजा सम मी गाईन. दावीद राजा ज्याप्रमाणे गायला होता, देवाच्या आराधनेमध्ये इतका मग्न झाला की त्याच्या शरीरावरची वस्त्र खाली पडले, त्याला भान राहिलं नाही. अनेक लोकांनी निंदा केली, परंतु तो पूर्ण अंतःकरणाने देवाची आराधना करत होता, देवाची स्तुती करत होता. म्हणून यावेळी देव सुद्धा अशा उपासकांच्या शोधामध्ये आहे की जे उपासक त्याला त्याची आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करते. प्रियानं, म्हणून आज आपण विचार करणं गरजेचं आहे की मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवत असताना मी त्याची आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करत आहे का? हालेलुया. म्हणून हे गीत गाऊ. दावीद राजा सम मी गायन, स्तुती स्तवन प्रभूला. आणि येशूच्या नावामध्ये शांती आहे, येशूच्या नावामध्ये मुक्ती आहे, आणि येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे. सर्वस्व येशूच्या नावामध्ये आहे. म्हणून ते आपण घोषणा देऊ आणि हे गीत गाऊन त्या देवाची आपण पुन्हा एकदा मोठ्या आवाजामध्ये स्तुती करू.
दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रभुदेवा, तुझ्या नावामध्ये शांती आहे, तुझ्या नावामध्ये मुक्ती आहे, तुझ्या नावामध्ये आरोग्य आहे. होय परमेश्वरा, हे सर्व आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण प्रभुदेवा, तूच एक अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू या सृष्टीचा निर्माण करता देव आहेस परमेश्वरा. ओ धन्यवाद देतो येशू, तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. यावेळी देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना काही वेळ आपण त्या देवाची आराधना करणार आहोत. आपलं लक्ष त्या परमेश्वराला व आपले डोळे बंद करू आणि पूर्ण मनात त्या देवाची आराधना करू. हालेलुया. कारण आपल्या आराधनेमध्ये वास करणारा आपला परमेश्वर आहे. जेव्हा आपण बोबड्या बोटानं त्या देवाची आराधना करत असतो तेव्हा तो परमेश्वर स्वर्ग सोडतो आणि तो आपल्या भक्तीमध्ये उपस्थित राहतो. आपल्या बोबड्या ओटांची आराधना, आपल्या बोबड्या ओटांची स्तुती त्या परमेश्वराला खूप आवडते. म्हणून यावेळी आपण पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण मनानं त्या देवाची आराधना करू आणि त्या देवाला सांगू, देवा तू मला दर्शन दे. देवा, मी तुझ्या चरणाजवळ येत आहे, मी तुझी आराधना करत आहे. प्रभू, तू मला आशीर्वादित कर, तू मला दर्शन दे, तू माझं जीवन आशीर्वादित कर. थँक्यू जीसस. बड़ी थोड़ तेरे दर्शन को चरणों में आता हूँ, आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढाता हूँ. त्या देवा संगी, देवा आज मी तुझ्या सानिध्यामध्ये येत असताना मी पूर्ण अंतःकरणानं आराधना करून मी तो यज्ञ तुला देणार आहे. प्रभू, मी जो काही स्तुती आराधनेचा यज्ञ तुला अर्पण करेन, परमेश्वरा तो तू मान्य कर. त्याप्रमाणे तू मला आशीर्वादित कर आणि मी या प्रकारेच तुला नेहमी यज्ञ द्यावा यासाठी तो मला सांग. थँक्यू जीसस. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ, आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ, आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना 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 मेरे यीशु राजा की. पवित्र आत्मा प्रभु की, मेरे यीशु राजा की. पवित्र आत्मा प्रभु की. हर दिन के हर एक पल में यीशु तेरा ध्यान रहे. हर दिन के हर
धन्यवाद देतो परमेश्वरा, येशू तुझी स्तुती करतो. ओ प्रभू देवा तुझं नाव सांगितो आणि प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. ओ प्रभू देवा तू आमच्यावर अत्यंत प्रेम करत आहेस. ओ प्रभू देवा तुझी कृपा आणि तुझी दया आमच्यावर सदोदित आहे, त्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत. ओ धन्यवाद देतो तुझ्या प्रेमासाठी, धन्यवाद देतो तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. ज्यावेळी आपण आराधनेमध्ये असताना आपलं समर्पण त्या देवाला करू प्रियानो. त्या देवाला सांगितलं, देवा मैंने खुद को चढ़ाया है, पावन परिवार बना के, अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. हे गीत गात असताना आपलं सर्वांनी आपल्या सर्वांचं आपलं समर्पण त्या परमेश्वराला करू. त्या देवाला सांगितलं, देवा मी माझं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहे. इथून पुढं मी माझ्या मर्जीनं चालणार नाही, इथून पुढं मला वाटेल त्याप्रमाणे मी करणार नाही. तर परमेश्वरा इथून पुढं मी तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगेन, तुला वाटेल त्या मार्गाने मी जाईन. Oh, thank you, Jesus. Oh, hallelujah, Lord. मैंने खुद को चढ़ाया है, पावन बलिदान बना के. मैंने खुद को चढ़ाया है, पावन बलिदान बना के. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. आराधना 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 आराधना. मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना 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 आराधना. मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. ओ धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभुदेवा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत आहोत. प्रभुदेवा आम्ही स्वतःला लीन आणि नम्र होत आहोत. प्रभुदेवा आम्ही स्वतःला रिकाम करत आहोत आणि प्रभुदेवा आमचं जीवन आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहोत. प्रभू इथून पुढे तू आम्हा प्रत्येकाला चालव.
इथून पुढं प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाचा ताबा आहे आणि परमेश्वरा आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं, यासाठी परमेश्वरा तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो येशू, स्तुती करतो, प्रशंसा करतो. थँक्यू लॉर्ड. आजच्या भक्तीसाठी बोधूला आहे ती प्रार्थना करेल आणि इथून पुढेच्या वचनासाठी सुद्धा ती आपल्यासाठी प्रार्थना करेल. स्तुती सामर्थ्य आमच्या समाजाचे परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला आठवडाभर सांभाळलंस आणि आजची भक्तीमध्ये तू आम्हाला सहभागी होण्यास संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. जी काही आम्ही स्तुती आराधना केली आहे ते तू मान्य करून घे. त्याप्रमाणे तू आम्हाला आशीर्वाद दे. आजचं येणारं वर्ष तू आमच्यासाठी आशीर्वादाचं असू दे. आम्हाला समजण्यास तू मदत कर आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यास तू आमचं सहाय्य मार्गदर्शन कर. इथून पुढची होणारी सर्व भक्ती तुझ्या हाती सोडून ही लहानशी विनंती येशूच्या नावाने मागते म्हणून आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या भक्तीमध्ये. तर आता आपण देवाच्या वचनामध्ये काही वेळ आपण पाहणार आहोत आणि मागील आठवड्यामध्ये आपण काही गोष्टीवरती चर्चा केली होती, देवाच्या वचनामध्ये अभ्यास केला होता आणि काही भाग राहिला होता आणि त्या भागावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि मागच्या रविवारच्या संदेशासाठी आपलं वचन होते की पहिली करेल याचा 15वा अध्याय आणि 58 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर राहा. आणि इथे सांगत आहे की आपण प्रभूमध्ये जे श्रम घेत आहोत, कष्ट घेत आहोत ते आपले व्यर्थ जाणार नाहीत. त्यानंतर पुढं सांगत आहे की तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि तिसरी गोष्ट सांगत आहे की प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. मागील आठवड्यामध्ये आपण श्रमाबद्दल आपण पाहिलं की जे देवाचे सेवक आहेत ते श्रम त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या सेवेमध्ये आपलं श्रम करत आहेत. परंतु मंडळीचा सभासद या नात्यानं आपण कोणते श्रम करणं गरजेचं आहे त्याबद्दल आपण पाहिलं होतं की मंडळीच्या लोकांनी सुद्धा प्रार्थना करणं गरजेचं आहे. स्वतःसाठी आपण प्रार्थना करतच आहोत, परंतु आजूबाजूच्या परिस्थितीद्वारे आपण अनेक लोकांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या मित्रमैत्रिणी असतील, आपले नातेवाईक असतील, त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक, आपल्या आजूबाजूला निर्माण होणारी बिकट परिस्थिती, या सर्व गोष्टीसाठी आपण नेहमी प्रार्थनेचं श्रम घेणारे लोक आपल्याला बनायचं आहे. त्यानंतर आपल्याला काही वेळा गुडघे टेकून सुद्धा प्रार्थना करण्याची गरज आहे. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होते की जुन्या काळामध्ये लोक गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करत होते, परंतु या नवीन काळामध्ये आपण जीवन जगत असताना ती पद्धत थोडंसं लुप्त होत चाललेली आहे. काही लोक असतील गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करणारे, परंतु पुन्हा आपल्याला गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करण्याची गरज आहे. त्यानंतर देवाच्या राज्यामध्ये पेरणी करण्याची गरज आहे. प्रियानो, आज ऑनलाईनच्या भक्तीमध्ये आपण चर्चला जाऊ शकत नाहीत, आपला दान आणि दशांश आपण मंडीमध्ये देऊ शकत नाहीत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला डिजिटल गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. फेसबुक असेल, यूट्यूब असेल किंवा ज्या वेगवेगळ्या मोबाईलमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग आपण दैवी गोष्टीसाठी, देवाच्या आध्यात्मिक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, त्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचंच आहे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण पाहत आहे की 7-8 महिने झालं की कोरोनामुळे मंडळी चर्चमध्ये प्रार्थना होत नाहीत. आपण चर्चमध्ये जाऊन एकत्र भक्ती घेऊ शकत नाही, परंतु आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी आपण भक्तीमध्ये सहभागी होऊ शकतो. हे केव्हा येणार की जेव्हा मला फेसबुक वापरता येणार किंवा मला युट्यूब वापरता येणार किंवा आपण दान आणि दशा देऊ शकत नाही, जेव्हा गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत ज्याद्वारे माझी उन्नती होणार आहे, अशा गोष्टींचा आपण नेहमी उपयोग करणं गरजेचं आहे. प्रियानो, जर आपण म्हणत बसलो की मला येत नाही आणि मी हे करणार नाही, तर आपली प्रगती किंवा आपली आध्यात्मिक वाढ होणार नाही. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये, शेवटच्या काळामध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत, अनेक समस्या, अनेक बिकट परिस्थितीमधून आपल्याला जावं लागेल. तेव्हा या सर्व गोष्टीला आपली तयारी असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला पेरणीसाठी आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर मंडळीची काळजी घेणं, आपल्याला एकमेकांची काळजी घ्यायची आहे. हे श्रम आपल्याला मंडळी या नात्यानं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यावरती आपण चर्चा करणार आहोत की आपण स्थिर व अढळ राहायचं आहे. हालेलुया. आपल्याला स्थिर
वचनामध्ये स्थिर, देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे आणि अढळ राहायचं आहे, आपल्याला भक्कम राहायचं आहे. जेव्हा आपण स्थिर असणार आणि जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये जेव्हा आपण भक्कम असणार, तेव्हा आपण कधीच डळमळणार नाही. मग कितीही करोनासारख्या महामारी आपल्या जीवनामध्ये येऊ देत किंवा कितीही बिकट परिस्थितीमधून आपण जाऊ, आपण त्या परिस्थितीला नेहमी विश्वासानं सामोरं जाणार आहे. म्हणून योबाचं उदाहरण आपल्याला माहित आहे. योबाच्या जीवनामध्ये अनेक बिकट परिस्थिती आली, समस्या आल्या, अडचणी आल्या. तो नेहमी विश्वासामध्ये स्थिर होता, तो अढळ होता, तो भक्कम होता. म्हणून त्यानं शेवटपर्यंत परमेश्वराचं नाव घ्यायचं सोडलं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा योबासारखं आपण विश्वासामध्ये भक्कम असू, आपण विश्वासामध्ये जेव्हा अढळ राहू, आपण त्याच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण भक्कम राहू, तेव्हा कितीही संकट येऊ दे, कितीही वादळ येऊ दे, कितीही वारा आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करू दे, आपण कधीच पडणार नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला या शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला नेहमी विश्वासामध्ये स्थिर राहण्याची गरज आहे. आपल्याला अढळ, आपल्याला भक्कम राहण्याची गरज आहे. आपला विश्वास वाढवण्याची गरज आहे प्रियानो. म्हणून इथं 1 कोरिंथ 15 आणि 58 वचनामध्ये सांगत आहे की पहिला मुद्दा आपण पाहिलेलाच की आपण जे श्रम करत आहोत, आपण प्रभूच्या कार्यासाठी आपण काम करत असेल, आपण ड्युटी करत असेल, त्याद्वारे आपण आपला संसार सांभाळण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण प्रभूच्या कामामध्ये सुद्धा आपल्याला गुंतवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की आपल्याला स्थिर आणि अढळ राहण्याची गरज आहे. त्यासाठी आपण काही वचन वाचणार आहोत. 1 कोरिंथ 16 अध्याय आणि 13 वचन. त्यामध्ये 1 कोरिंथ याचं 16 अध्याय आणि 13 वचन. सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा, तुमचे सर्व काही कार्य प्रीतीने व्हावे. आणि इथं परमेश्वर सांगत आहे की सावध असा. आपल्याला सर्वांना सावध राहायचं आहे, आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे. कितीही परिस्थिती बिकट असू दे किंवा काही होऊ दे, आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे. मर्दासारखे वागा. हालेलुया. खूप सुंदर शब्द आहे की मर्दासारखं. याचा अर्थ की मर्द जो खरा पुरुष असतो, की जो सर्व अडचणी सहन करण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते, त्याला मर्द म्हटलं जातं. आणि सगळे मर्द नसतात. म्हणून इथे सांगत आहे की मर्दासारखे वागा. याचा अर्थ की विश्वासामध्ये खंबीर राहा आणि तुमच्यामध्ये इतकी शक्ती असावी, इतकी ताकद असावी की तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये विश्वासाद्वारे परमेश्वराच्या सोबत चालणारे लोक बनायचं आहे. म्हणून इथे सांगत आहे की सावध असा, विश्वासामध्ये स्थिर राहा, मर्दासारखे वागा आणि खंबीर व्हा. आपल्याला नेहमी खंबीर व्हायचं आहे, विश्वासामध्ये स्थिर व्हायचं आहे. आपल्याला मर्दासारखं सर्व परिस्थितीला तोंड द्यायचं आहे प्रियानो. येशूच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की येशू जेव्हा संकटामधून जात होता, तेव्हा त्यानं मर्दाप्रमाणे सर्व परिस्थितीला तोंड दिलं आणि विश्वासामध्ये तो स्थिर राहिला. त्याला माहित होतं की मी मेल्यानंतर परमेश्वर माझा जो पिता आहे तो मला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवणार आहे. आणि या विश्वासानं त्यानं ती परमेश्वराची योजनेला सामोरे गेला आणि देवानं त्याच्याद्वारे अद्भुत कार्य केलं. म्हणून आपल्याला दुसरी गोष्टी की मध्ये आपण चर्चा करत असताना आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचं. आपल्याला ढळून जाऊन चालणार नाही. संकट येत राहतील, समस्या येत राहतील, अडचणी येत राहतील, महामारी येत राहतील. ज्याप्रमाणे शेवटच्या काळामध्ये जर आपण चिन्ह वाचले, युद्धाच्या अवया ऐकाल, आईवडिलांचं मुलगा आईवडिलांचं ऐकणार नाही आणि त्यानंतर अशा वेगवेगळ्या घटना या शेवटच्या काळामध्ये होणार आहेत. आणि ह्या सर्व घटना होत असताना आपल्याला या घटनांच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्याला परमेश्वराकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला विश्वासामध्ये भक्कम राहायचं आहे. आणखीन एक वचन वाचू, इफिस याचा 6 अध्याय आणि 10 वचन. प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. आणि इथं सांगत आहे की ह्या दिवसामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांना सांगत आहे की प्रभूमध्ये, त्या ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यानं बलवान होत जा. आपण आपल्या सामर्थ्यानं काहीच करू शकत नाही, आपण आपल्या बलानं या सर्व परिस्थितीला सामोरं जाऊ शकत नाही. म्हणून इथं सांगत आहे की आपल्याला प्रभूमध्ये राहण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे योहान याचा 15 अध्यायामध्ये सांगत आहे की
येशू आणि त्या द्राक्षवेल आणि फाटे, की जोपर्यंत फाटा त्या द्राक्षवेलामध्ये नाही तोपर्यंत तो सजीव किंवा तो ताजा तवाना राहणार नाही. आपण काही वेळेला त्या द्राक्ष वेलामध्ये आपण जुडलेलो नसतो आणि आपण आपल्या सामर्थ्यानं सर्व काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपल्याला अपयश मिळतं. म्हणून ते सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला प्रभूमध्ये राहायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये विश्वासामध्ये खंबीरपणे राहायचं आहे आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान व्हायचं आहे. आपण किती धष्टपुष्ट असू याचा काहीच उपयोग नाही, परंतु आपल्याला आध्यात्मिक जर युद्ध करायचं आहे, आपल्याला आध्यात्मिकरित्या जर आपल्याला स्वतःची तयारी करायची आहे, तर आपल्याला त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या आध्यात्मिक गोष्टींच्या सामर्थ्यानं आपल्याला बलवान होण्याची गरज आहे. म्हणून दुसरी गोष्ट की आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे आणि विश्वासामध्ये जीवन जगत असताना आपल्याला त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, त्याच्या विश्वासामध्ये स्थिर व्हायचं आहे. आणि जर आपण स्थिर राहणार नाही, आपण विश्वासामध्ये भक्कम राहणार नाही, तर समस्या आल्यानंतर आपण पडणार. हालेलुया. आपण पडून जाणार, आपण देवापासून वेगळे होणार. म्हणून इथं सांगत आहे की या कठीण दिवसामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला विश्वासामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हायचं आहे आणि त्याच्यावरती अवलंबून जीवन जगायचं आहे. तर आपण कशासाठी ह्या विश्वासामध्ये आपल्याला भक्कम राहायचं आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत की आपण विश्वास ठेवतच आहोत, आपला विश्वास वाढवायचा आहे, आपण अधिकाधिक त्या परमेश्वरावरती अवलंबून जीवन जगायचं आहे. पण तो हा सर्व खटाटोप कशासाठी करायचा आहे? मी विश्वास ठेवत आहे, मी चर्चला जात आहे, बस झालं, पुरेसं झालं. परंतु आपला विश्वास वाढला पाहिजे, आपण अधिकाधिक त्या परमेश्वरावरती अवलंबून राहिले पाहिजे. त्याची 3 कारणं मी तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. यासाठी आपण इफिस याचा 6वा अध्याय आणि 11 ते 13 वचन आपण वाचणार आहोत. इफिस 6वा अध्याय आणि 11 ते 13. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाराबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. आणि इथं देवाच्या शस्त्र सामग्रीबद्दल आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि इथं आपल्याला 3 कारणं आपल्याला पाहायला मिळत आहेत की त्या 3 गोष्टींच्यामुळं आपल्याला नेहमी विश्वासामध्ये वाढायचं आहे, आपल्याला नेहमी त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या बलामध्ये आपल्याला वाढण्याची गरज आहे. त्यामधलं पहिलं कारण 11व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून. हालेलुया. पहिलं कारण की सैतानाच्या डावपेचा पुढे, सैतान नेहमी लपून असतो आणि आपल्याला नेहमी त्याच्या पापामध्ये किंवा अंधकारामध्ये, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये तो नेहमी गुरफटण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. आपल्याला नेहमी तो वाईट गोष्टीमध्ये नेण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणून तो सांगत आहे की सैतानाच्या डावपेचा पुढे टिकाव धरता यावा, यासाठी आपल्याला त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या बलामध्ये आपल्याला वाढायचं आहे प्रियानो. कारण ज्याप्रमाणे येशूचं उदाहरण जेव्हा आपण पाहतो, येशूने 40 दिवस 40 रात्र जेव्हा उपवास केले, तेव्हा सैतान ते येशूला काय करत आहे की त्याच्या डावपेचानं त्याला ख्रिस्तापासून, त्या परमेश्वरापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला पापामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत होता. आणि येशूनं त्या सैतानाला धमकावलं, वचनाचा आधारानं त्याला धमकावलं आणि त्यानंतर सैतान येशूला सोडून निघून गेला. म्हणून ज्याप्रमाणे येशूला तो डावपेच पाडू शकतो, डावपेचामध्ये टाकू शकतो, तर आपण सर्वसामान्य लोक आहोत, तर आपल्याला तो कितीतरी डावपेच आपल्यासाठी आखत असतो. म्हणून आपल्याला विश्वासामध्ये खंबीर जेव्हा असेल तेव्हा आपण सर्व सैतानाच्या डावपेचाला उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून इथं सैतानाच्या डावपेचा पुढे टिकाव धरता यावा. सर्व सैतानाचे जे काही प्लॅन्स आहेत, सर्व सैतानाचे नियोजन आहे, त्यांना उद्ध्वस्त करून आपण खंबीरपणे जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या बळामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये स्थिर राहण्याची गरज आहे. त्यानंतर 12व्या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे की आपले झगडणे रक्ता मांसा बरोबर नव्हे, तर सत्ता बरोबर,
अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आहे. आणि आपल्या सर्वांचं युद्ध चालू आहे. आपण ख्रिस्तामध्ये वाढत असताना आपलं सर्वांचं युद्ध चालू आहे या अधिपती बरोबर. जगाचा जो अंधाराचा अधिपती आहे त्या सैतानासोबत आपलं युद्ध चालू आहे. आणि या युद्धामध्ये जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहावं लागेल, विश्वासामध्ये भक्कम राहावं लागेल, त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढावं लागेल, त्याच्या बलामध्ये आपल्याला वाढावं लागेल प्रियानो. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट की वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा. आणि सर्व वाईट दिवसामध्ये, या महामारीच्या दिवसामध्ये, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्येमध्ये, वेगवेगळ्या अडचणीमध्ये, वेगवेगळ्या बिकट परिस्थितीमधून जात असताना आपण सर्वजण टिकून राहता यावं आपल्या सर्वांना, यासाठी सांगत आहे की आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे, आपल्याला त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, आपल्याला खंबीर व्हायचं आहे आणि आपल्याला मर्दासारखं राहायचं आहे. हालेलुया. आपल्याला सर्वांना मर्दासारखं वागायचं आहे प्रियानो. त्या आध्यात्मिक गोष्टींना आपल्याला जास्त महत्व देऊन आपल्याला विश्वासामध्ये आपल्याला नेहमी दृढ करायचं आहे. हालेलुया. म्हणून दुसरी गोष्ट आपण पाहिली की आपल्या सर्वांना स्थिर अढळ राहण्याची गरज आहे. जर आपलं जीवन विश्वासामध्ये स्थिर नाही, जर आपलं जीवन अढळ नाही, दृढ नाही, त्या परमेश्वरावरती आपण अवलंबून नाही, तर आपण एक दिवस पडणार आहोत. हालेलुया. आपण या जगामध्ये जीवन जगणार आणि आपला नाश होणार. म्हणून आपल्याला जर शेवटपर्यंत टिकायचं असेल तर आपल्याला नेहमी विश्वासामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या बलामध्ये आपल्याला वाढण्याची गरज आहे. त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देऊ इच्छित आहे. त्यामध्ये तिसरी गोष्ट सांगत आहे, प्रभूच्या कार्यात नेहमी तत्पर असा. पहिली गोष्ट की आपण जे काही प्रभूसाठी श्रम करत आहोत ते कधीच व्यर्थ जाणार नाहीत. दुसरी गोष्ट की आपल्याला स्थिर राहायचं आहे, विश्वासामध्ये अढळ राहायचं आहे. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट सांगत आहे की नेहमी प्रभूच्या कार्यात तत्पर राहायचं आहे. हालेलुया. नेहमी सांगत आहे, क्वचित प्रसंगी नाही, नेहमी. जेव्हा आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपल्याला नेहमी प्रभूच्या कार्यामध्ये तत्पर राहायचं, नेहमी तयार असणं, नेहमी प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या सेवेसाठी नेहमी तयार असणं. रोम 12:11. रोमियाचं 12 आणि 11 वचन. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. आस्थेमध्ये मंद असू नका, आत्म्यामध्ये उत्सुक असा. नेहमी आपण आत्म्यामध्ये उत्सुक असायला पाहिजे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण काही वेळा इतकी मरगळ आपल्या जीवनामध्ये जडून आलेली आहे, काळच आपल्या जीवनामध्ये आहे की आपण काय मंद झालेला आहोत. आणि ते सांगत आहे की आत्म्यामध्ये नेहमी उत्सुक असा. नेहमी जेव्हा प्रार्थनेची वेळ असते, जेव्हा चर्चची वेळ असते, जेव्हा आध्यात्मिक गोष्टींची जेव्हा वेळ येते, तेव्हा आपण नेहमी उत्सुक होऊन परमेश्वराची सेवा नेहमी करण्यासाठी तयार पाहिजे. आणि ते सांगत आहे की प्रभूची काय करा, सेवा करा. हे फक्त पाळक लोकांना सांगत नाही, तर सर्व लोकांच्यासाठी, ज्यांच्या हातामध्ये बायबल आहे त्या सर्व लोकांच्यासाठी सांगत आहे की प्रभूची सेवा करा. प्रभूची सेवा करा याचा अर्थ की मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या दानानं परमेश्वरानं आशीर्वादित केलं आहे आणि त्या दानाचा उपयोग आपण देवाच्या सेवेसाठी वापरावा, देवाच्या कार्यासाठी वापरावा. या पद्धतीने सांगत आहे की आपण सर्वांनी प्रभूच्या कार्यामध्ये तत्पर राहायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे प्रभूनं जी आपल्याला सेवा सुपूर्द केलेली आहे, ज्या सेवेमध्ये देवानं आपल्याला बोलावलेलं आहे, ती सेवा आपण प्रामाणिकपणे पूर्ण करावयाची आहे. यहोशुआ 24 आणि 15 वचन सर्वांच्या परिचयाचं असेल की त्यामध्ये सांगत आहे की मी व माझे घराणे काय करणार, परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. यहोशुआ सांगत आहे की मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करा. त्याच्या अगोदरचा पाठ खूप सुंदर आहे, ते वचन आपण वाचू. यहोशुआ 24 आणि 15. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा.
महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही परत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. आणि ते यहोशुआ इस्रायल लोकांना सांगत आहे की परमेश्वराची सेवा करणं हे तुम्हाला गैर दिसत असेल, जर तुम्हाला आवडत नसेल तर आजच तुम्ही ठरवा की तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे का दुसऱ्या कोणत्या तरी सेवेमध्ये तुम्हाला राहायचं आहे. आणि इथं सांगत आहे की तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, परंतु मी आणि माझं घरानं त्या खऱ्या परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. म्हणून ही वचन आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवून ठेवणं गरजेचं आहे. कितीही बिकट परिस्थिती असू दे. आज आपण पाहत आहे की पूर्वीच्या काळामध्ये फेसबुक किंवा ह्या युट्यूब याचा जास्त वापर केला जात नव्हता. छोट्या छोट्या मंडळ्या याचा वापर करत नव्हते, परंतु जेव्हा लॉकडाऊन चालू झाला आणि मंडळी एकत्र यावी, मंडळी देवाच्या वचनापासून वंचित राहू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेक लोक नवीन होते, लाईव्ह स्ट्रीमिंग काय असतं किंवा कसं करायचं हे माहित नव्हतं. मी जेव्हा सुरुवातीला करत होतो तेव्हा सुद्धा मला या सर्व गोष्टी नवीन होत्या आणि हळूहळू काय केलं, परमेश्वर त्या गोष्टी मला शिकवत गेला. आणि अशा प्रकारे आपण देवाच्या कार्यामध्ये असताना याचा एकच उद्देश होता की परिस्थिती कोणती असू दे, कोरोना असू दे किंवा लॉकडाऊन असू दे, परंतु मी आणि माझं घरानं काय करणार, परमेश्वराची सेवा करणार. आपण सर्वजण म्हणून एकत्र समोर बसलेलो, मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करणार. मोठ्यानं जरा हालेलुया. किती सुंदर आहे की यहोशुआ सांगत आहे की तुम्हाला कोणत्या देवाची सेवा करायची हे तुमचं तुम्ही ठरवा, परंतु मी माझ्याबद्दल मला खात्री आहे की मी माझ्या खऱ्या देवाची सेवा करणार. हालेलुया. म्हणून आज आपण ज्याप्रमाणे पास्टर्स आहेत त्याप्रमाणे आपण सर्वांनी सेवा करायला पाहिजे असा याचा अर्थ नाही, तर इथं सांगत आहे की जे काम परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे किंवा ज्या दानानं परमेश्वराने आपल्याला भरलेला आहे त्या दानाचा उपयोग, त्या सेवेचा उपयोग आपण देवाच्या कार्यासाठी करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आपण नेहमी देवाच्या कार्यामध्ये, नेहमी देवाच्या सेवेमध्ये तत्पर असण्याची गरज आहे. जेव्हा आपण देवाच्या सेवेसाठी वेळ काढणार, जेव्हा देवाच्या कार्यासाठी आपण वेळ काढणार, तेव्हा देव सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी वेळ काढणार प्रियानो. म्हणून आपण देवासाठी किती वेळ काढत आहोत याचं सुद्धा आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. योहान 5:17, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. हालेलुया. इथं सांगत आहे येशूचे उद्गार आहेत. येशू सांगत आहे की माझा पिता आजपर्यंत काय करत आहे, काम करत आहे. पितानं सर्व सृष्टी परमेश्वराने निर्माण केली, सर्व प्रकारचं काम केलं. आज सुद्धा येशू इथं सांगत आहे की मी सुद्धा काय करत आहे, काम करत आहे. येशू सुद्धा सांगत आहे की पिता काम करत आहे, मी सुद्धा काय करत आहे, काम करत आहे. देवाच्या राज्याबद्दल दोघ जण काम करत आहेत अजून सुद्धा. तर आपण त्या देवासाठी काय करत आहोत, आपण त्या देवाच्या कार्यामध्ये तत्पर आहोत का, देवाच्या सेवेमध्ये आपण तत्पर आहोत का, याचं आपल्या सर्वांना परीक्षण करायचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की माझा पिता आजपर्यंत काम करत आहे. माझा पिता जो परमेश्वर आहे तो सर्व काम करत आहे. ही सर्व सृष्टी सांभाळणं, सर्व गोष्टीचं नियोजन करणं, हे सर्व परमेश्वर काम करत आहे. येशू सुद्धा सर्व प्रकारचं काम करत आहे. परंतु आज आपण त्या परमेश्वरासाठी काम करत आहोत का? हालेलुया. आज आपण परमेश्वरासाठी काय काम करत आहोत का? आपण आपल्या संसारामध्ये गुरफटून आपण आनंदी जीवन जगत आहोत का? आपल्याला परमेश्वराच्या कार्यासंदर्भात किंवा आपल्या परमेश्वराच्या सेवेसंदर्भात काहीच घेणं देणं नाही अशा आविर्भावामध्ये आपण जीवन जगत आहोत का? याचा विचार आपल्या सर्वांना करण्याची गरज आहे. आणि इथं सांगत आहे की पिता काम करत आहे, येशू सुद्धा काम करत आहे आणि आपण काम करत आहोत का? हा प्रश्नचिन्ह मला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही त्याच्यावरती विचार करा सर्वजण की येशू काम करत आहे, पिता काम करत आहे, परंतु मी काम करत आहे का? जॉबच्या संदर्भामध्ये हे सांगत नाही, तर आध्यात्मिक गोष्टीमध्ये मी काय काम करत आहे याचं परीक्षण आपल्याला करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर शेवटचा शास्त्रभाग आपण वाचणार आहोत. 1 करिंथ याचा 3रा अध्याय आणि 10 ते 15. 1 करिंथ 3रा अध्याय
झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे, तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काही अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. आणि इथं कामासंदर्भामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथं सांगत आहे की येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. येशूनं पाया घातलेला आहे, येशूनं त्याचं काम केलं, त्यानं आपल्या सर्वांच्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, आपलं पाप त्यानं स्वतःवरती घेतलं आणि त्यानं आपल्याला तारण दिलं. आपल्याला या सर्व पापापासून, सर्व अंधकारापासून त्यानं आपल्याला वाचवलं. आणि त्यानं आपल्याला वाचवलेलं असताना, त्यानं आपल्याला सर्व पापामधून आपल्याला बाहेर काढलेलं असताना, आपलं तारण केलेलं असताना आपल्याला इथून पुढं काम करण्याची गरज आहे. आणि इथं सांगत आहे की ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो. आणि जे कोणी विश्वासणारे लोक आहेत ते सर्वजण काय करत आहेत, ते कामाचा एक भाग आहेत. प्रत्येकानं आपापली जबाबदारी पूर्ण करत आहेत आणि प्रत्येक जण आपापलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते काम कसं असणार आहे की सोन्यासारखं असणार आहे, काही लोकांचं रुपयासारखं असणार आहे, पाषाण, लाकूड, गवत, पेंढा आणि गवतासारखं असं सुद्धा काम असणार आहे. आणि शेवटी या सर्व कामाची परीक्षा कशी होणार आहे, अग्नीनं होणार आहे. आणि अग्नीमध्ये ज्याचं काम टिकणार आहे त्याला काय मिळणार आहे, मजूर मिळणार आहे. आणि पुढे सांगत आहे की ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तोटा होणार आहे. आपण विश्वासामध्ये असताना आपण जर काम करत नाही तर आपला तोटा होणार आहे. आणि ते सांगत आहे की तो स्वतः तारला जाईल. आपलं तारण होणार आहे. आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये जागा मिळणार, आपण विश्वास ठेवत आहोत. परंतु जो रिवॉर्ड किंवा जे बक्षीस परमेश्वर आपल्याला देणार आहे, ज्याप्रमाणे आपण प्रगटीकरणामध्ये जेव्हा पाहतो की अनेक क्राउन तिथं आहेत, की अनेक रिवॉर्ड किंवा बक्षीस परमेश्वर आपल्याला देणार आहे. ज्यानं काम चांगलं केलेलं आहे, प्रभूमध्ये, सेवेमध्ये ज्या ज्या लोकांनी रक्त सांडलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी अनेक हाल अपेष्टा सहन केलेले आहेत, अनेक लोकांनी तत्परतेनं सर्व कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत, या सर्व गोष्टी सर्व पाहण्यात येतील. आणि तर त्याचप्रमाणे इथं त्याचाच उल्लेख इथं सांगत आहे की ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. याने ज्या लोकांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि जो काम करत आहे, कष्ट करत आहे प्रभूच्या कार्यामध्ये, त्याला मजूर मिळणार. मजूर मिळणार याचा अर्थ की त्याला स्वर्गामध्ये बक्षीस मिळणार आहे. हालेलुया. म्हणून पौल म्हणत आहे की मी त्या धावेवरती धावत आहे यासाठी की मला काय मिळेल, ते बक्षीस मिळेल. हालेलुया. त्यानं हाल अपेष्टा सहन केल्या, सर्व प्रकारचं बिकट परिस्थितीमधून गेला आणि तो सांगत आहे की हे सर्व यासाठीच आहे की मी त्या धावेवर, त्या खुणेकडे, त्या शर्यतीमध्ये यासाठी धावत आहे की शेवटी मला काय मिळेल, की ते बक्षीस मिळेल, तो रिवॉर्ड मिळेल. आणि ज्याप्रमाणे शाबास आणि भल्या विश्वासुदासा हा जो उल्लेख आहे तो रिवॉर्ड आपल्या सर्वांना मिळेल प्रियानो. ज्याप्रमाणे शाबास, भल्या आणि विश्वासुदासा हे शब्द आपल्याला ऐकण्याची तयारी आहे का? का फक्त आपण विश्वासामध्ये राहायचं, आपण चर्चला जायचं, प्रार्थना करायची, या सर्व गोष्टी आपल्याला करणं गरजेचंच आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना मी विशेष देवासाठी काय करत आहे, ख्रिस्तासाठी कोणत्या प्रकारचं श्रम करत आहे, नेहमी देवाच्या सेवेमध्ये तत्पर आहे का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करायचं आहे. आणि जो व्यक्ती ख्रिस्ताच्या कार्यामध्ये, परमेश्वराच्या कार्यामध्ये तत्पर असणार आणि जो श्रम करणार, इथं सांगत आहे की त्यालाच मजुरी मिळणार. हालेलुया. आज आपण जगिक नियम सुद्धा आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण जर काम केलं तरच आपल्याला पगार मिळणार. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोक घर बसून काम करत आहेत की घरामधून काय करायचं, ऑनलाईन रीतीने काम करायचं.
जर आपण कामच नाही केलं तर आपल्याला पगार मिळणार आहे नाही. तर त्याचप्रमाणे आहे आपण ख्रिस्तामध्ये सुद्धा काहीतरी कामासाठी परमेश्वरानं आपल्याला या जगामधून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आणि जर आपण काम करणार तेव्हाच आपल्याला बक्षीस मिळणार, तेव्हाच आपल्याला मजुरी मिळणार. आणि ती सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये सर्व लोकांच्या समोर आपल्याला काय मिळणार आहे? बक्षीस मिळणार आहे. म्हणून दुसरी गोष्ट की आपण प्रभूच्या कार्यामध्ये किती तत्पर आहोत, प्रभूच्या सेवेमध्ये किती तत्पर आहोत, याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या दिवसामध्ये या दोन गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आपल्याला प्रभूमध्ये, विश्वासामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे, भक्कम राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर असायचं आहे. आपल्याला कारण देऊन चालणार नाही. मला हे काम आहे, ते काम आहे, इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, अशी कारण दिली तर आपल्याला बक्षीस मिळणार नाही आणि आपली हातामधून वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आपल्या सर्वांना येशूनं काम केलेलं आहे, पिता काम करत आहे. आज आपण प्रभूच्या कार्यासाठी काय करत आहोत? का आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये फक्त आपण आनंदी आहोत का? आणि आपल्याला प्रभूच्या राज्याच्या संदर्भाबद्दल, प्रभूच्या कार्याबद्दल, प्रभूच्या सेवेबद्दल काही भावना आहेत का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करण्याची गरज आहे. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं करू. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि या वचनासाठी आपण सर्वजण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. आपण सर्वजण डोळे बंद करू, आपलं अंतःकरण त्या परमेश्वराला लावू आणि या दोन गोष्टींप्रमाणे आपण विचार करू आपल्या अंतःकरणामध्ये की मला विश्वासामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या बलामध्ये स्थिर व्हायचं आहे. आणि त्यानंतर मला देवाच्या कार्यामध्ये, प्रभूच्या कार्यामध्ये, प्रभूच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहायचं आहे. फक्त रविवार पुरतं परमेश्वराचं वचन सांगत नाही, नेहमी. याचा अर्थ की जेव्हा परमेश्वर मला संधी देत आहे तेव्हा मला त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी तत्पर राहायचं आहे. येशू काम करत आहे, पिता काम करत आहे, मी काम करत आहे का? हा प्रश्नचिन्ह आपल्या अंतःकरणाला विचारू आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ की देवा मला काम करायचं आहे, तू मला उपयोग कर, तू माझा उपयोग कर, तू मला काम दे. मी कोणतं काम करायला पाहिजे ते मला तू दाखव आणि त्याप्रमाणे मी काम करणार आहे. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू. थँक्यू जीसस. आपण काही वेळ शांत राहू आणि शांत राहून आपण या गोष्टीवरती विचार करणार आहोत. यावेळी आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्यामध्ये प्रभावती सिस्टर आहेत, त्या प्रार्थना करतील आणि त्यानंतर नलिनी प्रार्थना करतील आजच्या वचनासाठी. आणि परमेश्वराने या वचनाप्रमाणे आपल्या सर्वांना प्रेरणा द्यावी आणि जे ऑनलाईन रीतीने ऐकत आहेत त्या सर्वांना सुद्धा परमेश्वराने प्रेरणा द्यावी. यासाठी प्रभावती सिस्टर आणि नलिनी या दोघी जणी प्रार्थना करतील. धन्यवाद देतो कार्य करणारा माझ्या जीवन प्रभू. आज सकाळच्या वेळेस परमेश्वर बाप्पा तू आम्हाला एकत्रित केल्यास त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो प्रभू. खरंच परमेश्वर बाप्पा तुझी योजना, तुझी कल्पना अद्भुत आहे परमेश्वर बाप्पा. आणि तुझी योजना आमच्या जीवनात तू पूर्ण करून घेतोयस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. ही सुंदरशी संधी तुम्हाला दिल्यास, प्रार्थना करण्याची संधी माझ्या जीवनात तू लाभवल्यास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही पापी असताना तू आम्हाला क्षमा केल्यास परमेश्वर बाप्पा. तुझ्या योग्यतेचं, तुझ्या लायकीचं बनण्यासाठी तू आज आम्हाला या ठिकाणी घेऊन आलायस म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद पवित्र बाप्पा. परमेश्वर पिता आम्ही खरंच परमेश्वर बाप्पा तुला तुझ्या योग्यतेचे नसताना देखील तू आमची निवड केलीस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. आज जे काही परमेश्वर बाप्पा प्रार्थना भक्ती झाली परमेश्वर बाप्पा तू आशीर्वादित केलेस तुला धन्यवाद देतो प्रभू. आज वचनातून देखील तू सुंदररित्या तू आम्हाशी बोललायस परमेश्वर बाप्पा. या वचनानुसार चांगला तू आम्हाला बनव, आम्हाला तुझ्यामध्ये बलवान बनव परमेश्वर बाप्पा. आम्ही तुझ्यावर भिस्त ठेवून राहणारा बनव परमेश्वर बाप्पा. कारण की प्रभू मनुष्यावर भिस्त न ठेवता आम्ही तुला आज आम्ही शरण येतो माझ्या राजा. कारण का तू जिवंत परमेश्वर आहेस. तू आमची प्रत्येक क्षणी प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस माझ्या राजा. तू आमच्या प्रत्येक हाकेला उत्तर देणारा जिवंत प्रभू आहेस माझ्या राजा. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. वचनाद्वारे चालण्यासाठी तू मदत कर प्रभू. ते
वचन ऐकून सोडून न देता त्यानुसार आम्ही अनुकरण करून त्यानुसार चालणार तो आम्हाला बरं आणि परमेश्वर बाप्पा ते वचन आमच्या जीवनात आशीर्वादित आणि अभिषेकित तू कर माझे राजा. धन्यवाद. सर्व सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना असेल करे येशूच्या नावात कृपे घ्या. आमेन. धन्यवाद देव बाप्पा, ही सुंदरशी वेळ दिलीस, आजचा दिवस आमच्या जीवनामध्ये दिलास म्हणून तुला स्तुती आणि धन्यवाद करते. तू आजचं हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद देते. आम्ही या वचनांवर कायम चालावं आणि तुझ्या नियमांप्रमाणे वागावं यासाठी तू आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे. आणि आम्ही प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काहीही निर्णय घेत असताना आयुष्यामध्ये आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं यासाठी तू आम्हाला शक्ती, सामर्थ्य आणि तुझं गायडन्स तू आमच्यासोबत ठेव. तुझा पवित्र आत्मा सदैव आमच्यासोबत ठेव. तुझे पुन्हा एकदा धन्यवाद देते या वचनासाठी आणि आम्हाला तू एकत्रित केलंस त्याबद्दल आणि ही तू सुंदरशी मला तू संधी दिलीस ही प्रेयर करण्यासाठी म्हणून तुझे धन्यवाद प्रभू. आता इथून पुढील वेळ मी तुझ्या हातात देते आणि तुझ्या गोड नावात मागते प्रभू म्हणतोय. आमेन. हालेलुया. यावेळी आपण दान घेणार आहोत. हेलो. यावेळी आपण कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती हो गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपलं दान आणि दर्शन देऊ शकता. जे ऑनलाईन ते ऐकत आहेत तुम्ही तुमचं दान एकत्र करू शकता आज. आणि तुम्ही ज्या मंडळीमध्ये आहात त्या मंडळीमध्ये तुम्ही तुमचं दान आणि दर्शन देऊ शकता. आपण हे गीत गाऊ आणि आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपलं दान आणि दर्शन आपण एकत्र करू. चलता रहूंगा प्रभु की स्तुति करते हुए. जीवन की राहों में चलता रहूंगा प्रभु की स्तुति करते हुए. दुख में रहो या सुख में रहो प्रभु की स्तुति करो. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति बड़े और मैं घटू प्रभु की स्तुति हो. देने के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा. देने के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा. प्रभु के भांडार में अपना दशमांश लेके आओ सदा. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. बड़े मैं घटू प्रभु की स्तुति हो. आने वाला है यीशु मसीह बादलों पर होके सवार. आने वाला है यीशु मसीह बादलों पर होके सवार. ले जाएगा अपने साथ में और करेगा प्यार. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. वो बड़े या मैं घटू प्रभु की स्तुति हो. कुछ मिले
काही गोष्टीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि आपल्यामध्ये आशिष रणवीरकर आहे आणि आशिष चांदणे. तर आशिष रणवीरकर प्रार्थना करेल की या दिवसामध्ये जे पावसामुळे एकदम बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांची अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अशा सर्व पावसामुळे ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे या देशामध्ये, त्या सर्व लोकांना देवानं आशीर्वादित करावं, त्यांना पुरवठा करावा. शासनानं योग्य पॅकेजेस जे घोषणा केलेले आहेत ते फक्त कागदावरती नसावेत तर ते लोकांच्या पण पोहोचावेत, यासाठी आशिष रणवीरकर प्रार्थना करेल. आणि त्यानंतर आशिष चांदणे प्रार्थना करेल की कोरोनासाठी येणाऱ्या दिवसामध्ये क्रिसमस आहे, डिसेंबर महिन्यामध्ये जवळ झालेला आहे, तेव्हा येणाऱ्या दिवसामध्ये चर्चेस शासनानं चालू करावेत, शासनानं संमती द्यावी आणि सर्व चर्चेस सर्व मंडळ्या उल्हासानं पुन्हा एकदा एकत्र येऊन देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना चालू व्हावी, यासाठी आशिष चांदणे प्रार्थना करेल. पहिला आशिष रणवीरकर, त्यानंतर आशिष चांदणे आणि त्यानंतर शेवटची मी प्रार्थना करू आणि त्यानंतर आपण देवाचा आशीर्वाद घेऊ. थँक्यू. सर्वांना तू आजारापासून वाचवला आहेस आणि तुझ्यामध्ये तू निरोगी ठेवला आहेस, त्याबद्दल तुला उपकार मानतो. आणि तू इथून पुढे तू आमच्यासोबत असणार आहेस, आम्हा सर्वांना, आमच्या मंडळीतल्या सर्वांना तू निरोगी ठेवणार आहेस आणि तू त्या व्हायरसपासून आमचा सांभाळ करणार आहेस अशी आशा आहे आणि त्यासाठी प्रार्थना करतो. ईश्वर, मी प्रार्थना करतो की जी जगभरची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तू आतापर्यंत आमच्यासोबत तू राहिला आहेस, इथून पुढे तू राहा. ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, जॉब्स गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांना तू आशीर्वादित तू कर, त्यांना जे त्यांच्या गरजा असतील त्या तू पुरव. आणि ही जी सिच्युएशन आहे ती लवकरात लवकर नॉर्मल व्हावी आणि या आजारावरती लवकर वॅक्सिनेशन किंवा त्याच्यावरती इलाज लवकर शोधला जावा असं तू कर. आणि आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर, यामध्ये तू आम्हाला सांभाळ आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही तुझ्यामध्ये वाढत राहू, तुला विसरू नये आणि तुझ्या प्रार्थनेत सदैव राहावं असं तू कर. आणि त्याद्वारे तुझंच आणि तुझंच तू गौरव तू करून घे. प्रभू येशू, प्रार्थना करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही क्रिसमस सेलिब्रेट करणार आहोत, त्याची तयारी करणार आहोत. पण या कोरोना काळामध्ये ते सुरक्षितपणे व्हावं आणि चांगल्या रीतीने व्हावं असं तू कर. ज्या या कोरोनामुळे जे चर्चेस बंद आहेत, जे तुझे प्रार्थनास्थळ आहेत ते बंद आहेत, पण प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो की येणाऱ्या क्रिसमसच्या आधी ही परिस्थिती नियंत्रणामध्ये यावी, जेणेकरून तुझे मंदिरं जे तुझे चर्चेस ओपन करण्यात येतील आणि आम्ही चर्चमध्ये जाऊन तुझी उपासना, तुझी भक्ती करू शकू असं तू कर.
आणि येणारं जे नवीन वर्ष आहे, येणारा जो नाताळ आहे, तो आम्हाला सर्वांनी मिळून एकत्रितरित्या सेलिब्रेट करता यावं असं तू कर. प्रभू येशू, प्रार्थना करतो आम्हाला सर्वांना तू सांभाळ आणि प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आम्हा प्रत्येकाचं रक्षण तू कर आणि इथून पुढे तू आमच्यासोबत तू. ही प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणतो. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वराची स्तुती करतो. प्रभुदेवा, आजचा दिवस दिला, आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आलेलं वचन तू आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करू दे. आम्ही प्रभुदेवा वचनामध्ये तुझ्या प्रार्थनेमध्ये स्थिर राहावं, आम्ही बहकून जाऊ नये यासाठी परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आणि प्रभुदेवा, आम्ही नेहमी तुझ्या कार्यामध्ये, तुझ्या सेवेमध्ये तत्पर असावं. ज्याप्रमाणे यहोशुआ म्हटला की मी आणि माझं घरानं तुझी परमेश्वराची सेवा करणार, त्याप्रमाणे आम्ही परमेश्वरा नेहमी तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या कार्यामध्ये तत्पर असावं यासाठी पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला प्रेरणा दे. प्रभुदेवा, आम्हा सर्वांना एकत्र केलं आजच्या भक्ती आराधनेमध्ये, आजच्या प्रार्थना भक्तीमध्ये, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे ऑनलाईन तिने प्रभुदेवा ऐकत आहेत त्या सर्वांना सुद्धा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा. प्रत्येकाच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या तू दूर कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रभुदेवा, हे वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करू दे आणि या वचनाद्वारे प्रभुदेवा अनेक पटीनं प्रभुदेवा तुला फळ मिळावं असं होऊ दे परमेश्वरा. हे वचन तुम्ही फलद्रूप करा, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही फलद्रूप करा, आशीर्वादित करा आणि प्रत्येकाद्वारे तुझं गौरव होऊ द्या परमेश्वरा. धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती तुम्ही आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आजच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य होतं, तुझी उपस्थिती होती, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूनाथ करतो म्हणा का पित्या, आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमचे ऋण सोडून सोडल्याने तसेच आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास पश्चाताप नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत आणि ऑनलाईन रित्या ऐकत असणाऱ्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.